नमस्कार, मी विकास लावांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 28 फेब्रुवारी 2026. आज बरोबर 1 महिना आदरणीय अजितदादांना आपल्यातून जाऊन झालेला आहे. 1 महिना झाला. खरं तर DGCAने आतापर्यंत कुठलाही अहवाल किंवा या घटनेची सत्यता आपल्यासमोर आणलेली नाही. प्राथमिक अहवाल नियमानुसार 30 दिवसात आणायचा असतो, तोही आणलेला नाही. अजितदादांच्या आठवणी अनेकांच्या मनामध्ये आहेत. 1 महिना उलटला तरी सुद्धा लोकांच्यात हळहळ सुरू आहे. लोकांच्यात वेदना आहेत. अजितदादासारखा एक मोठा नेता गेला, बहुजन समाजाचं एक फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि जर अजितदादांच्या या घटनेच्या संदर्भात किंवा घातपाताच्या संदर्भात चौकशीच होणार नसेल, त्याचा FIR ही घेतला जाणार नसेल, तर याच्यासारखं दुर्दैव नाही. कारण असं, अजितदादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये लाखो लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. अनेक विकासाची कामं केलेली आहेत. त्या लोकांसाठी आयुष्यभर आपलं वेळ दिलेला माणूस, कामाचा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या अजितदादांना मात्र न्याय द्यायला इथे कुणी पुढे येत नाही. समाज प्रश्न विचारतोय, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय, परंतु त्याच्यावर सरकार काही उत्तर देत नाही, स्पष्टीकरण देत नाही. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार पुढे आलेत. त्यांनी सातत्याने आग्रह धरलेला आहे. अनेक अभ्यासपूर्ण मुद्दे पुढे आणलेले आहेत. अनेक प्रश्न उपस्थित केलेत. अनेक पुरावे सुद्धा शासकीय यंत्रणांना आणि प्रसार माध्यमांच्या समोर ठेवलेले आहेत. पुढे कुणीच यायचे नाही. रोहितदादा पुढे आलेत आणि आग्रह धरतायत. ही त्यांची चूक आहे का? ते पुढे आले आणि घातपाताच्या चौकशीची मागणी करतायत, दोषींवर कारवाई व्हावी म्हणून मागणी करतायत, DGCA आणि VSR कंपनीवर FIR व्हावा म्हणून आग्रह धरतायत. ही त्यांची चूक आहे का? पुढे कुणी यायचं? मग कुणीच पुढे येणार नाही का? हे प्रकरण दडपायचा इरादा आहे का कुणाचा तरी? आणि रोहित पवारांनी किंवा कुणीही प्रश्न उपस्थित केले या संदर्भामध्ये, तर सत्ताधारी पक्षांना अस्वस्थ होण्याचं कारण काय? भारतीय जनता पार्टीची ट्रोलर गँग असेल, त्यांचे प्रवक्ते असतील, त्यांचे मंत्री असतील, ते अस्वस्थ का होत आहेत हे कळत नाहीये. अजितदादांच्या पक्षातले सुद्धा ते 4 लोक अस्वस्थ का होत आहेत? त्यांचे पाठीराखे सुद्धा अस्वस्थ होऊन रोहित दादांना सोशल मीडियातनं ट्रोलिंग करतायत. याचा अर्थ काय होतो? काल आम्ही मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटलो. रोहित दादांनी त्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिली. राज ठाकरेंना सुद्धा लॉजिकली हे सगळं पटलं आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेसमोर आग्रह धरला की FIR का होत नाही, FIR का घेतला जात नाही, सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, हे त्यांनीही आग्रह धरून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक लोक बोलतायत, पण सरकारला मात्र त्याचं काहीच गांभीर्य नाही. सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही पक्षाला गांभीर्य नाही. हे बरोबर नाही. अनेक प्रकरणं दडपली या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये. तसंच हे अजितदादाचं प्रकरण दडपायचा विचार सरकारच्या मनामध्ये आहे का? रोहित दादांनी मात्र इरादा केलाय की या प्रश्नाच्या शेवटपर्यंत मी आग्रह धरणार, लढत राहणार. अजितदादांच्या घातपाताचा संशय रोज बळावतोय, कारण सरकार काहीच बोलत नाही. आज 30 दिवस झाले, 1 महिना झाला, अद्यापपर्यंत DGCA कडनं कुठलाही रिपोर्ट पुढे आलेला नाही. CID कडे पुढे काही रिपोर्ट फारसा मोठा आलेला नाही. आणि जो काही तपास चाललाय तो चाललाय ऍक्सिडेंटच्या अँगलने चाललाय, तांत्रिक दोष शोधण्याचा प्रयत्न चाललाय आणि हे प्रकरण दडपायचंय. प्रत्यक्षामध्ये क्रिमिनल अँगलने याच्यामध्ये घातपात आहे, हे जे काही मुद्दे उपस्थित केलेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास होत नाहीये. आम्ही FIR देण्यासाठी मरीन ड्राईव्हला गेलो, बारामती पोलीस स्टेशनला गेलो, परंतु अद्यापर्यंत FIR होत नाही. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो, जे जे अजितदादा प्रेमी आहेत किंवा ज्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे, अशा सर्व अजितदादा प्रेमी लोकांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आपापल्या भागातल्या पोलीस स्टेशनला, तहसील कचेरीला या संदर्भातलं निवेदन द्यावं, सत्याग्रह करावा, आग्रह धरावा आणि आपण सर्वांनी या घटनेच्या खोलाशी जाण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.